नमस्कार मित्रांनो, आजच्या पिरियडला आपण उद्योजकाच्या समोर निर्माण होणारी आव्हानं विचारात घेणार आहोत. म्हणजे व्हॉट टाईप ऑफ चॅलेंजेस टू बिकम ॲन एंटरप्रेन्युअर हा भाग आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. म्हणजे कोणकोणत्या आव्हानांना त्या ठिकाणी उद्योजकाला सामोरं जावं लागतं, कोणकोणती आव्हानं उद्योजकाच्या समोर उभी राहतात, हाही भाग आपण या ठिकाणी आज विचारात घेणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे आव्हानं समावेशित आहेत. ह्या वेगवेगळ्या चार्टच्या साहाय्यानं आपण या ठिकाणी समजून घेऊया. दोन प्रकारचे चार्ट या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये त्या चार्टमध्ये पहिलं आव्हान आपल्याला लक्षात येईल ते म्हणजे ग्लोबलायझेशन ऑर कॉम्पिटिशन. सेकंड लिबरलायझेशन. थर्ड मॉडर्न टेक्नॉलॉजी. नेक्स्ट चेंजिंग वर्कफोर्स. नेक्स्ट मार्केटिंग चॅलेंजेस. नेक्स्ट मॅनेजिंग दी फायनान्स ऑफ बिझनेस. Next challenge is there, challenge in the field of production. Then balancing economic and social objectives. Hiring, finding right people. It means hiring or finding right people. This is also the challenge. Challenge of customers' loyalty and cyber security. These are 11 different types of the challenges in front of the entrepreneur. Those challenges we have to discuss in detail one by one. First challenge already I told you, ग्लोबलायझेशन और कॉम्पिटिशन. आता ग्लोबलायझेशन आणि कॉम्पिटिशन म्हणजे ग्लोबलायझेशन आणि स्पर्धा याच्यामध्ये सुद्धा उद्योजकाला वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. दे मस्ट प्रिपेअर देमसेल्स विथ न्यू बेटर अँड इनोव्हेटिव्ह बिझनेस टॅक्टिक्स अँड स्किल्स टू सर्वाइव्ह इन दी कॉम्पिटिटिव्ह इरा ऑफ द ग्लोबलायझेशन. दी मल्टीनॅशनल कंपनीज हॅव अ ह्यूज सरप्लस फंड्स and skilled human resources also. They use superior market techniques. They create strong challenge amongst the Indian entrepreneurs by producing and selling quality goods and services at lower price. Hence, competition today is the challenge before Indian entrepreneur. म्हणजे भारतीय उद्योजकाच्या समोर हे एक प्रकारचं चॅलेंज निर्माण झालेलं आहे. कोणतं चॅलेंज आहे? ग्लोबलायझेशन. किंवा कोणतं चॅलेंज आहे? कॉम्पिटिशन. म्हणजे स्पर्धेला या ठिकाणी आपल्या भारतीय उद्योजकाला सामोरं जावं लागतं आहे. म्हणजे दे हॅव टू फेस ग्लोबल कॉम्पिटिशन. ग्लोबल लेवल कॉम्पिटिशन इज ऑल्सो देअर. दे मस्ट प्रिपेअर देमसेल्स विथ न्यू बेटर अँड इनोव्हेटिव्ह बिझनेस टॅक्टिक्स. म्हणजे नवनवीन बिझनेस टॅक्टिक्स त्या ठिकाणी त्यांनी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत आणि अडॉप्ट केल्या पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं नवीन टॅक्टिक्स घेणं, त्याचे अंमलबजावणी व्यवसायामध्ये करणं हे व्यवसायाच्या दृष्टीतून आव्हानात्मक असतं. दी मल्टीनॅशनल कंपनीज हॅव दी ह्यूज सरप्लस फंड्स अँड स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस. आता MNCच्या बाबतीतची गोष्ट निराळी असते. MNCs आर हॅव्हिंग लॉट ऑफ फंड्स अँड ऑल्सो एन नंबर ऑफ स्किल्ड पीपल्स आर देअर. सच टाईप ऑफ स्किल्ड ह्युमन रिसोर्स दे कॅन यूज देअर. दे कॅन ऑल्सो यूज सुपिरियर मार्केट टेक्निक्स. This is also the challenge in front of the Indian entrepreneurs. They create strong challenge amongst the Indian entrepreneurs by producing and selling quality goods and services at lower price. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. Quality goods and services should be provided to our customers. But at what price? कुठल्या प्राईसला आपण ते केल्या पाहिजेत? प्रोव्हाइड केल्या पाहिजेत? लोअर प्राईसला इट शुड बी प्रोव्हाइडेड. हेन्स कॉम्पिटिशन टुडे इज द चॅलेंज बिफोर इंडियन एंटरप्रेन्युअर्स. म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज कुठलं असेल तर ग्लोबलायझेशन किंवा कॉम्पिटिशन हे आपल्या भारतीय उद्योजकाच्या समोर उभं असलेलं चॅलेंज आपण विचारात घेणं गरजेचं असतं. आणि त्यानंतर लिबरलायझेशन. आता लिबरलायझेशन म्हटल्यानंतर लक्षात येईल की या ठिकाणी शिथिलीकरण आपण म्हणतो. शिथिलीकरण म्हणजे धोरणामध्ये शिथिलता आणणं, स्ट्रिक्टनेस कमी करून त्या ठिकाणी लिबरल पॉलिसीज ॲक्सेप्ट करणं. दॅट इज लिबरलायझेशन. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टार्टेड द प्रोसेस ऑफ लिबरलायझेशन इन इंडिया इन 1991. बिफोर दॅट लिबर्टी ऑर फ्रीडम टू समवन टू डू समथिंग वॉज रिस्ट्रिक्टेड, बॅन्ड ऑर प्रोहिबिटेड. म्हणजे 1991च्या पूर्वी मात्र उद्योग करत असताना बरेच बंधनं आणि बऱ्याच मर्यादा त्या ठिकाणी सरकारने घातलेल्या होत्या. However, after 1991, all these restrictions are removed except some undertaking like railways, defense, etc. Private entrepreneurs were granted freedom to start any business in any open domain of choice. How to take optimum advantage of these business opportunities?
इज ए बिगेस्ट चॅलेंज इन फ्रंट ऑफ इंडियन आंतरप्रेन्युअर. म्हणजे अशा पद्धतीच्या संधीचा त्या ठिकाणी कसा फायदा घ्यायचा हे सुद्धा एक प्रकारचं आव्हान हे भारतीय उद्योगाच्या समोर आणि भारतीय उद्योजकाच्या समोर आहे, लक्षात घ्या. म्हणजे 1991ला जशी आपण LPG पॉलिसी स्वीकारली तसं या ठिकाणी उद्योगामध्ये उद्योगधंद्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसत आहेत. उद्योगधंद्यावरची लादलेली बंधनं सुद्धा त्या ठिकाणी कमी केलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये शिथिलता आणलेली दिसते आणि म्हणून अशी शिथिलता आणल्यामुळं सुद्धा उद्योगाचा व्याप वाढलेला आहे, उद्योगाची व्याप्ती वाढलेली आहे, उद्योगाचे प्रकार वाढलेले आहेत, उद्योगाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपणाला आपला उद्योग यशस्वी करणं हे एक ऑल्सो वन टाईप ऑफ दी चॅलेंज वी हॅव टू अंडरस्टँड. देन अनादर चॅलेंज ऑल्सो वी हॅव टू स्टडी मॉडर्न टेक्नॉलॉजी. Day by day, technology is developing rapidly. It increases the rate of production, quality of produced goods and services, and also reduce the cost of production. Therefore, it becomes more essential for every company to keep in touch with new emerging technology. It means that we have to understand there is also change, rapid change you will find there. Rapid change in what? Production method, production policy, production technology, all such things are going to change. And then quality of product is also going to change. Quality of goods also going to change. Quality of services also going to change. And such type of changes useful for reduction of the cost of the production. That is the important part. Therefore, it becomes more essential for every company to keep it in touch with new emerging technology. It always better to replace outdated technology with the new technology for surviving in the competition. म्हणजे स्पर्धेच्या युगामध्ये आपणाला जर यशस्वी व्हायचं असेल, स्पर्धेला जर सामोरं जायचं असेल तर आपण नेहमीच अशी जी काही जुनं तंत्रज्ञान असतं ते बाजूला सारलं पाहिजे, ते बाजूला केलं पाहिजे आणि नवनवीन तंत्रज्ञान त्या ठिकाणी रिप्लेस केलं पाहिजे. आणि हेही त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा भाग असतो. फॉर अडॉप्टिंग न्यू टेक्नॉलॉजी स्किल्ड मॅन पॉवर इज ऑल्सो इसेन्शियल. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. वेन यू आर गोइंग टू अडॉप्ट सच टाईप ऑफ न्यू टेक्नॉलॉजी, टेक्नो-savvy staff is required there, technical oriented staff is also essential there, skilled staff is also required there, and such staff you have to provide, and provision of such staff is also challenge. It is a big challenge to train the staff well to make them handle the modern machines and technology properly. It means that training is required there. With the help of that training, your staff should be well trained, and then such type of changes can be adopted. Such types of the challenges you can face. It means that use of the modern technology, this is also the biggest challenge in front of the entrepreneur. Then changing workforce. In the recent decade, the workforce in India has undergone a remarkable change. It means that remarkable change you will find in case of workforce. Breaking all traditional and social barriers, women have established themselves as efficient employees and professional managers. सध्या आपण पाहतो की सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी आघाडी घेतलेली आहे. आणि महिलांनी जर आघाडी घेतलेली असेल तर महिलांच्यासाठी अशा पद्धतीचं वातावरणसुद्धा निर्माण केलं पाहिजे. कारखान्यामध्ये किंवा कार्यक्षेत्रामध्ये अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी ही उद्योजकाची असते. मग ते कसलं वातावरण असलं पाहिजे तर सुरक्षेचं वातावरण असलं पाहिजे. चेंजिंग वर्कफोर्स इज प्लेइंग an important role in improving Indian economy. It also creates another challenge before the entrepreneur. According to the various women's law, they must provide women staff with better working conditions, safe environment, and other essential facilities. For women staff also, you have to provide such type of working conditions, which conditions should be better for their performance purpose, should be better for their work purpose. Also working conditions you have to create, safety environment you have to create, and other essential facilities also you have to provide there, and such type of a challenge is there. Then another thing is also there, the grievances or complaints regarding physical or mental harassment must be addressed immediately. म्हणजे लेडीज कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुद्धा अशा पद्धतीची शक्यता नाकारता येत नाही.
आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल हॅरेसमेंटची, मग इट शुड बी मेंटल, इट मे बी मेंटल ऑर मे बी फिजिकल हॅरेसमेंट. इट शुड नॉट बी देअर. अँड इफ इट इज देअर, यू शुड हॅव टू टेक प्रॉपर ॲक्शन. अँड इट ॲक्शन शुड बी प्रॉपर अँड प्रॉम्प्ट ॲक्शन. दे आर ट्रीटेड विथ डिग्निटी अँड रिस्पेक्ट. त्यांना आपण नेहमीच सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. It is also essential to provide them separate toilets, washrooms, and granting satisfactory maternity leave, favorable work condition, favorable working condition, favorable work time, etc. All these things are increasing the responsibilities of an entrepreneur, which is also a big challenge in front of the entrepreneur. In addition to that, to tackle the well-educated techno-savvy new young generation employees is also a new challenge faced by entrepreneur. म्हणजे आता आणखी एक नवीन चॅलेंज त्याच्यासमोर निर्माण झालेलं आहे. ते कोणतं चॅलेंज आहे तर टेक्नोसॅव्ही स्टाफ त्या ठिकाणी आहे, यंग स्टाफ आहे, यंग जनरेशन आहे, आणि त्यांना टॅकल करण्याचं सुद्धा आवाहन हे कोणाच्या समोर आहे, भारतीय उद्योजकाच्या समोर आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचं आव्हान जर असेल तर त्या आव्हानाला यशस्वीपणे सामोरं जाणं हे तितकंच गरजेचं असतं. त्याचबरोबर मार्केटिंग चॅलेंजेस अतिशय महत्त्वाचा भाग आहे. मार्केटिंग चॅलेंजेस, मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत आहेत. ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल होत आहे, ग्राहकांच्या राहणीमानामध्ये बदल होत आहे, ग्राहकांच्या मागणीमध्ये बदल होत आहे, ग्राहकांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल होत आहे, आणि त्यामुळं टोटल मार्केटमध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून टुडे द मार्केट सिनेरिओ इज चेंज्ड इन अकॉर्डिंग्स विथ द चेंजेस इन टेक्नॉलॉजी. म्हणजे तंत्रज्ञानाच्या बदलाबरोबरच त्या ठिकाणी मार्केटमध्ये सुद्धा काय होतो आहे, बदल होतो आहे. द फील्ड ऑफ मार्केट इज एक्सपांडेड विच बिकम होल वर्ल्ड. म्हणजे मार्केटचं फील्डसुद्धा बदललेलं आहे, त्याची व्याप्ती वाढलेली आहे. म्हणजे संपूर्ण जग ही एक बाजारपेठ झालेली आहे, लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये आपलं प्रॉडक्ट त्या ठिकाणी दिसून येईल, लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल मी सांगेन, सोलापूर चादर ही अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीची चादर त्या ठिकाणी पाठवली जाते. सगळ्या जगामध्ये त्या ठिकाणी चादरीचा एक्सपोर्ट होऊ शकतो, लक्षात घ्या, होतो. आणि म्हणून संपूर्ण जग ही आपल्या उत्पादनासाठी काय होत असते, एक बाजारपेठ निर्माण झालेली असते. मार्केटिंग कॅन मेक ऑर ब्रेक दी एंटरप्राइज. म्हणजे मार्केटिंगच्या साह्यानं आपणाला उद्योग पण उभा करता येतो, आणि जर यशस्वी मार्केटिंग झालं नाही तर आपला उद्योग मोडकळीला सुद्धा येऊ शकतो. हाही भाग आपण समजून घेतला पाहिजे. इन द एज ऑफ कट थ्रोट कॉम्पिटिशन, कंपनीज हॅव फॉर्म्युलेटेड मेनी न्यू टेक्निक्स टू मेक देअर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस. म्हणजे नवनवीन तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा त्या ठिकाणी कंपन्या करत आहेत, आणि त्या तंत्रज्ञानाच्या साह्याने आपलं उत्पादन आणि सेवा ग्राहकांना पुरवत आहेत. दे हॅव टू अपॉइंट स्किल्ड मार्केटिंग टीम. अतिशय महत्त्वाचा भाग आहे. स्किल्ड मार्केटिंग टीम ही अतिशय गरजेची असते. म्हणजे या ठिकाणी प्रशिक्षित या ठिकाणी टीम असली पाहिजे. विपणन संघ जो असतो तो कसा असला पाहिजे, प्रशिक्षित असला पाहिजे. प्रोव्हाइड ट्रेनिंग देम अँड मोटिवेट देम बाय प्रोव्हाइडिंग हाय सॅलरीज, ॲट्रॅक्टिव्ह इन्सेंटिव्ज. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी मोटिवेशनसुद्धा दिलं पाहिजे. हे मोटिवेशन हे कसं देऊ शकता तुम्ही, तर हाय सॅलरी त्यांना त्या ठिकाणी काय करायची, अदा करायची, आणि त्यामुळं सुद्धा ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. ही मस्ट सेल क्वालिटी गुड्स ॲट अ लोअर प्राइसेस अँड ऑल्सो प्रोव्हाइड आफ्टर सेल सर्व्हिसेस, अदरवाईज ही विल लूज ट्रस्ट इन हिज ब्रँड. मग उद्योजकाला आणखी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं की आपलं क्वालिटीचं उत्पादन ग्राहकांना वाजवी दरामध्ये, वाजवी किमतीमध्ये किंवा कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देणं हेही गरजेचं असतं. आणि हेही आव्हान त्याच्यासमोर आहे. जर तुम्ही वाजवी किमतीमध्ये उत्पादन ग्राहकांना उपलब्ध करून दिलं नाही तर तुमच्या उत्पादनाची विक्री होणार नाही, तुमच्या उत्पादनाची ग्राहकांच्या मनामध्ये मागणी निर्माण होणार नाही, खरेदी करण्याची इच्छा निर्माण होणार नाही, आणि त्यामुळं तुमचं उत्पादन विक्रीविना पडून राहील, आणि त्यामुळं तुमच्या उद्योगाचा ऱ्हास होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. म्हणून या ठिकाणी मार्केटिंग चॅलेंजेस जे असतात ती चॅलेंजेस फेस करणं हे सुद्धा उद्योजकाच्या समोर उभं राहिलेलं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर मॅनेजिंग दी फायनान्स ऑफ बिझनेस. आता फायनान्स ऑफ बिझनेस दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट आस्पेक्ट. फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ द बिझनेस. म्हणजे लाईफ ब्लड असं म्हटलेलं आहे, व्यवसायाचं रक्तच आहे असं समजलं जातं. जसं मनुष्याच्या शरीरामध्ये रक्ताला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व
पैशाला व्यवसायामध्ये आहे. म्हणजे उद्योग व्यवसायामध्ये कशाला महत्त्व आहे? पैशाला महत्त्व आहे, फंड्सना महत्त्व आहे, कॅपिटलला महत्त्व आहे, फायनान्सला महत्त्व आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून सक्सेस ऑफ एव्हरी बिझनेस ऑर्गनायझेशन इज मोस्टली डिपेंड्स अपॉन फेअर कॅपिटलायझेशन. फेअर हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. फेअर म्हणजे योग्य. फेअर कॅपिटलायझेशन इज इसेन्शियल. इट शुड नॉट बी अंडर ऑर शुड नॉट बी ओव्हर. म्हणजे अंडर कॅपिटलायझेशन ॲज वेल ॲज ओव्हर कॅपिटलायझेशन both is very harmful to the business. It is the biggest challenge before the entrepreneur to manage the finance in all respect. That is, manage the fixed assets and working capital properly, select the right source of capital, manage cash flow, proper investment of excess funds, etc. It is the responsibility of an entrepreneur to become successful by managing finance. म्हणजे ही उद्योजकाची जबाबदारी आहे. वेगवेगळ्या प्रकारे भांडवलाची त्या ठिकाणी आवश्यकता असते. वेगवेगळ्या कारणांसाठी भांडवलाची आवश्यकता असते. मग त्या वेगवेगळ्या कारणांसाठी भांडवल जर उभं करायचं असेल तर त्या उभे केलेल्या भांडवलाचा वापर हा त्याच कारणासाठी झाला पाहिजे. इट मीन्स प्रॉपर इन्व्हेस्टमेंट शुड बी देअर. आणि बऱ्याच वेळेला एक्सेस फंडसुद्धा आपल्या व्यवसायामध्ये शिल्लक राहतो. आणि असा एक्सेस फंड जर असेल तर त्याचीसुद्धा प्रॉपर इन्व्हेस्टमेंट आपण करणं गरजेचं असतं. अँड इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ॲन एंटरप्रेन्युअर. म्हणून हीही जबाबदारी आपण विचारात घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चॅलेंजेस इन दी फील्ड ऑफ प्रोडक्शन. आता प्रोडक्शनच्या फील्डमध्ये तर अतिशय चॅलेंजेस तुम्हाला दिसतील, लक्षात घ्या. कालचं उत्पादन आज आउटडेटेड झालेलं तुम्हाला दिसेल, आजचं कदाचित उद्या आउटडेटेड होईल. म्हणजे इतके जबरदस्त वेगानं बदल होत आहेत उत्पादनाच्या तंत्रामध्ये, उत्पादनाच्या पद्धतीमध्ये, उत्पादनाच्या प्रकारामध्ये. आणि म्हणून ड्युरिंग द एज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी द प्रोसेस ऑफ प्रोडक्शन इज ट्रेमेंडसली चेंज्ड. न्यू प्लांट्स अँड मशिनरीज आर इव्हॉल्व्ड ड्यू टू कंटिन्युअस रिसर्च अँड इनोव्हेशन. Definitely you will find there new plant and machineries are involved there. Okay, the multinational and big companies always prompt in producing quality goods through using modern techniques in the field of production. म्हणजे MNC जे असतात, MNC म्हणजेच मल्टीनॅशनल कंपनीज आणि बिग कंपनीज, त्या नेहमीच अशा बाबतीत प्रॉम्प्ट असतात. कोणत्या बाबतीत प्रॉम्प्ट असतात? तर क्वालिटीचं उत्पादन करण्यामध्ये त्या प्रॉम्प्ट असतात. त्याचबरोबर मॉडर्न टेक्निकचा वापर करण्यामध्ये ते प्रॉम्प्ट असतात, लक्षात घ्या तुम्ही. ऑल्सो दे मस्ट रिप्लेस ऑल आउटडेटेड प्लांट अँड मशीन्स टू प्रोड्यूस कंटिन्युअस ट्रेनिंग टू देअर स्टाफ. म्हणजे त्यांच्या स्टाफला ते नेहमीच काय करत असतात? कंटिन्युअस ट्रेनिंग देतात. आणि कंटिन्युअस ट्रेनिंग देऊन असा ट्रेनर स्टाफ हा त्या ठिकाणी रिप्लेस्ड मशीनवर कामासाठी वापरला जातो. आणि म्हणून हा एक भाग इथं आपण लक्षात घेतला पाहिजे. दे ऑल्सो यूज गुड क्वालिटी रॉ मटेरियल्स टू प्रोड्यूस हाय अँड हॅव ए गुड इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम. म्हणजे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी गुड क्वालिटी रॉ मटेरियलचा ते वापर करतात. आणि त्याचबरोबर गुड इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीमसुद्धा असते. इन्व्हेंटरी कंट्रोल सिस्टीम शुड बी देअर शुड नॉट बी वेस्टेजेस मोर दॅन दी प्रपोर्शन. For that purpose also certain control system should be there. For example, ABC system is also there, that is also used there. They must have to pay special attention to quality control and total quality management to maintain the quality of product. It means that different types of the quality control techniques are there. Among those, proper quality control techniques should be used and total quality management to maintain quality of product. That is also essential. Okay, and this is also the one of the challenges. Then balancing economic and social objective, this is also challenge. Corporate social responsibility is important for companies, non-profit making organizations and employees also. In accordance with corporate social responsibility, it is the responsibility of an entrepreneur to balance between earning profit and doing social welfare activities. They must place special attention on employment and environment while installing new modern plant and machinery. It is also the duty of entrepreneur to provide quality goods and services at a proper rate to the society as per the needs. They must pay all their taxes and duties and also donate some part of the profit for the social activities.
They must aware about pollution and to preserve environment. They avoid unfair and unethical trade practices and pay attention on social welfare. जिथं आपण लक्षात घेतलं पाहिजे ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ह्याही अतिशय महत्त्वाच्या असतात. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही प्रत्येक व्यवसायाची रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि मग ती रिस्पॉन्सिबिलिटी कोणती असते? अबाउट दी क्वालिटी, अबाउट दी पोल्युशन, अबाउट दी रिक्वायरमेंट, अबाउट दी एन्व्हायरमेंट. म्हणजे ह्या सर्व बाबतीत त्या ठिकाणी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते आणि म्हणून ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्या ठिकाणी पूर्ण करणं हे व्यवसायाच्या समोर एक आव्हान निर्माण झालेलं असतं. त्याचबरोबर सोशल ऑब्जेक्टिव्ज, different types of the social objectives are there and those social objectives must be fulfilled by the entrepreneur. That's why this is also the one of the challenges. Then hiring and firing right type of the people. Hiring and firing right of the people means, who can say hiring and firing? Hiring means we have to hire the people from the others and we have to fire. Fire means we have to use that people in our organization. It's called hire and fire. Okay, hiring the right people has paramount importance. It is the lifeline of enterprise. It is necessary to find and hire the right people to help entrepreneurial activities. Entrepreneurs may be under pressure for finding and hiring the right people to help entrepreneurial activities and to create high team quickly. Okay, entrepreneurs have to choose them wisely because such selected people can either make or break the business. म्हणजे इथंही अतिशय महत्त्वाचा भाग आहे. काळजीपूर्वक त्या अशा पद्धतीची टीम त्या ठिकाणी तुम्ही निवडली पाहिजे, अशा पद्धतीचे लोक तुम्ही त्या ठिकाणी निवडले पाहिजेत. काळजीपूर्वक लोकांची तुम्ही काय केली पाहिजे? निवड केली पाहिजे आणि असे लोक त्या ठिकाणी आपण व्यवसायामध्ये कामासाठी राबवले पाहिजेत, वापरले पाहिजेत. देन अनदर चॅलेंज इज ऑल्सो देअर. Challenge of customer loyalty. Challenge of customer loyalty. We have to create the demand for our product. We have to attract the customers. We have to attract the consumers. We have to create and maintain relationship with customers and making their trust so they remain loyal. Entrepreneur must try to create simple solution for simple problems for greater success. In short, customer loyalty make or break the enterprise. So it is a major challenge has to face by the entrepreneur. म्हणजे आपल्या उत्पादनाला मागणी निर्माण करणं हे एक प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी असतं. त्याचबरोबर मागणी निर्माण करून अशा पद्धतीनं आपलं उत्पादन विक्री करणं हेही त्या ठिकाणी अतिशय आव्हानात्मक काम असतं. आणि त्याचबरोबर ग्राहकांच्या मध्ये आपल्या मालाबद्दल मागणी निर्माण करून ग्राहकांच्या मनामध्ये आपल्या मालाबद्दल, आपल्या आस्थापनेबद्दल निष्ठा निर्माण करणं म्हणजे लॉयल्टी वी हॅव टू क्रिएट इन द माइंड्स ऑफ द कस्टमर अँड दॅट इज ऑल्सो बिग चॅलेंज इन फ्रंट ऑफ द entrepreneur. It means that loyalty will make or break the enterprise. This statement we have to study in detail, we have to understand in detail. Customers' loyalty will make or break the enterprise because customer is the king and his loyalty is also important. It means that his loyalty will make or break the enterprise. So it is the major challenge has to face by the enterprise and entrepreneurs. Okay, then next challenge is there, cyber security. Today we are living in digital age. All work of each enterprise is related with internet and digital form. म्हणजे आपल्या लक्षात येत असेल की आपण ह्या डिजिटल युगामध्ये वावरतो आहोत आणि ह्या डिजिटल युगामध्ये वावरत असताना अशा पद्धतीनं इंटरनेटचा आणि डिजिटल फॉर्मचा वापर हा प्रत्येक उद्योगामध्ये झालेला दिसतो. असा एकही उद्योग असा नाही की त्या ठिकाणी इंटरनेटचा वापर झालेला नाही, डिजिटलचा वापर केलेला नाही आहे, कॉम्प्युटरचा वापर केलेला नाही आहे, असं एकही उद्योग आपल्याला पाहायला मिळणार नाही. दी डाटा स्टोअर्ड इन कॉम्प्युटर इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड हायली कॉन्फिडेन्शियल. म्हणजे कॉम्प्युटरवर जो डाटा आपण स्टोअर केलेला असतो किंवा कॉम्प्युटरमध्ये जो डाटा आपण स्टोअर करतो तो त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा असतो आणि तो डाटा आपण कॉन्फिडेन्शियल ठेवला पाहिजे. Such data stored in computer is very important and highly confidential. If such data goes in the wrong hands, what will happen? The entire organization may hampered very badly. म्हणजे आपल्या व्यवसायाची माहिती जर चुकीच्या व्यक्तीच्या हातामध्ये गेली
तरीसुद्धा ते आपल्या व्यवसायाच्या दृष्टीतून घातक ठरू शकतो. लक्षात घ्या तुम्ही. The hackers can get past data and entire organization may hampered badly. म्हणजे आपल्या व्यवसायाचा डाटा हे हॅकर्स घेऊ शकतात आणि आपल्या व्यवसायावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. Therefore, it is a major challenge before entrepreneurs to create strong security mechanism and make them prepare against any cyber attack. म्हणजे अनेक प्रकारचे असे अटॅक होऊ शकतात. आपण आजूबाजूला पाहतो वेबसाईट हॅक केलेले असतात. बऱ्याच वेळेला आपले ईमेलसुद्धा हॅक केले जातात. म्हणजे अशा पद्धतीचे हॅकर्स त्या ठिकाणी असतात आणि हे हॅकर्स आपली माहिती त्या ठिकाणी चोरू शकतात आणि त्याचा दुरुपयोगही त्या ठिकाणी करू शकतात. म्हणून सायबर सिक्युरिटी ही अतिशय महत्त्वाची असते आणि आपल्या व्यवसायाच्या संदर्भातला, आपल्या उत्पादनाच्या संदर्भातला, आपल्या मार्केटच्या संदर्भातला, आपल्या बाजारपेठेच्या संदर्भातला, आपल्या मार्केटिंग मेथडच्या संदर्भातला, आपल्या ग्राहकांच्या संदर्भातला, आपल्या विक्रीच्या संदर्भातला कोणत्याही प्रकारचा जर डाटा असेल तर तो डाटा सुरक्षित राहणं आणि सुरक्षित ठेवणं हे एक प्रकारचं आव्हान सध्याच्या उद्योजकाच्या समोर निर्माण झालेलं आपणाला दिसून येतं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारची चॅलेंजेस आपण या ठिकाणी विचारात घेतलेले आहेत आणि ह्या चॅलेंजेसचा विचार करून या ठिकाणी उद्योजकानं आपला उद्योग पुढं चालू ठेवणं हे गरजेचं असतं आणि याच ठिकाणी ही वेगवेगळी आव्हानं संपत आहेत. धन्यवाद.